या निर्णयानंतर कोणती बांधकामं नियमित होणार आहेत, अधिकृत होणार आहेत, पाहूया. 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामं नियमित होणार. शुल्क आकारून ही बांधकामं अधिकृत करणार. पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई आणि दिघावासियांना यामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामं नियमित होणार नाहीत. अनधिकृत झोपडपट्ट्या अधिकृत होणार नाहीत. सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत असल्यास आरक्षित जमिनीवरील बांधकामं अधिकृत. बांधकामं अधिकृत करण्यासाठी जमीन मालकाची संमती आवश्यक. बांधकाम अधिकृत करण्यासाठी 3 महिन्यात अर्ज करणं आवश्यक. केंद्र, राज्य सरकार, प्राधिकरणाच्या जमिनीवरील बांधकामं नियमित करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी आवश्यक. दिघावासियांचं ज्याच्याकडे लक्ष लागले होतं तो निर्णय आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय दिलेला आहे. जवळपास 25-30,000 लोकांना दिलासा मिळालेला आहे. हेच दिघा पूर्ण शहर आहे. या शहरामध्ये जवळपास 90हून जास्त इमारतींना MIDC कडून नोटीस दिल्या होत्या आणि आज मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय दिलेला आहे का जवळपास 2 लाख जे बांधकामं आहेत त्यांना अधिकृत ठरवलेलं आहे. त्यातमध्ये दिघा, पिंपरी चिंचवड सारखी शहरं आलेली आहेत. त्यामुळे दिघावासियांमध्ये एक जी लढाई आहे ती संपलेली आहे आणि एक वेगळं वातावरण दिघावासियांमध्ये, एक जल्लोष आहे दिघावासियांमध्ये. एकंदरीतच ह्या सर्व गोष्टीकडे सर्वचं लक्ष लागलं होतं. सर्व दिघावासियांच्या डोक्यात टांगती तलवार आहे ती कुठे नाहीशी झालेली आहे. आज जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे दिघावासियांच्या इथे खरोखर दिवाळी आहे असंच बोलू शकतो आपण आज. कारण गेली अनेक वर्ष त्यांनी एकही सण साजरा केला नाही जेव्हापासून नोटीस दिल्यात. आज त्यांच्यामध्ये काहीतरी एक उत्सुकता, आनंद दिसतो एक मोठ्या प्रमाणात. सर, निर्णय आलेला आहे मुख्यमंत्र्यांना, कसं वाटलं या निर्णयाकडून? मी सर्वप्रथम गोड बोलण्याच्या अगोदर गोड पेढा भरवतो माझ्या दिघावासियांना आणि गोड बोलण्याला सुरुवात करतो. कारण आज अतिशय कपिल, या पाठीमागे तुझीही फार मोठी मेहनत आहे आणि झी 24 जेणेकरून आमचं दुःख महाराष्ट्राच्या चव्हाट्यावरती, वेशीवरती नेण्याचा तू प्रयत्न केला. मला आज आनंद एवढा होतो की पेढे भरवण्यात मला खरोखरच आज आनंद आहे. चातक पक्षाप्रमाणे दिघावासी आम्ही गेले काही दिवस वाट बघत होतो ज्या निर्णयाची. बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, सर्वपक्षीय नेत्यांना भेटलो. आलेल्या नगरसेवकांना तर एवढी मानहानी सहन करावी लागली याच्या बाबतीत की त्यांना नको नको जिणं झालं. कारण तेही एक प्रकारे आमच्या ह्या भीतीनं दबून गेले होते. आज सर्वप्रथम मी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानतो. विशेषतः ऋता आव्हाड मॅडम, विद्या चव्हाण मॅडम, स्थानिक आमदार साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या सर्वांनी दिघावासियांना जो कौल दिला तो खरोखरच आज आमच्या संसारामध्ये एक प्रकारचा वेगळा उत्साह आज आमच्यामध्ये ओसंडून वाहतोय. आम्ही आज खूप म्हणजे आमच्या आयुष्यामधला आनंदाचा क्षण आम्हाला आज भेटलेला आहे. गेल्या 10 महिन्यापासून आम्ही या निर्णयाची वाट पाहत होतो आणि तो निर्णय आमच्या मनासारखा आज लागलेला आहे. तर मी राज्य सरकारचे, हायकोर्टाचे, ऋता मॅडम, विद्या चव्हाण मॅडमचे सर्वांचे खूप खूप जाहीर आभार करते. आता आमची घरं आम्हाला म्हणजे असं आम्ही म्हणजे एकदम पोरके झालेलो होतो. म्हणजे आता आम्हाला घरच नाही राहिलं तर आम्ही राहणार कुठे, काय कुठे. घरासाठी वन फिरत होतो आणि तीच घरं आता आमच्या ताब्यात आता देणार आहे सरकार. तर सरकारचं, गव्हर्नमेंट सरकारचं आणि झी 24 तासवाल्यांचं मला मनापासून आभार मानायचे आहेत. मी एवढीच इच्छा. एकंदरीतच दिघावासियांच्या डोक्यावरची टांगती तलवार आज कायमस्वरूपी नाहीशी झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.